मस्त आहे, छान आहे, बेस्ट आहे. मग का तुम्ही वेगळे झालात? डिफरन्स ऑफ ओपिनियन्स, पण स्ट्रॉंग असं नव्हतं डिफरन्स. एक अंडरस्टँडिंग होतीच, पण ॲज अ मॅरिड कपल आम्ही सक्सेसफुल होत नव्हतो. फ्रेंड्स होते चांगलं, मग म्हटलं फ्रेंड्सच जास्ती चांगलं होतं पण लग्नात राहण्यापेक्षा. कारण की मग तिला पण कोणी चांगलं अजून भेटत, मला कोणी चांगलं भेटायचं, ते तो स्कोप तरी असू दे ना. नाहीतर तो पण स्कोप नाही आणि अडकून राहण्यात काय अर्थ नाही. म्हणजे ट्राय केलं, असं नाही की आम्ही ट्राय केलंच नाही, खूप ट्राय केलं, पण ते कधी कधी होतं नाही टिकत. पण मूव ऑन झाली, लग्न केलं? नाही, आम्ही दोघे मूव ऑन नाही. रिलेशनशिप चालेल त्याच्यानंतर, पण मूव ऑन आता मला नाही आवडत. परत लग्न करीन मी. मिस नाही करत ना तिला? नाही, अरे रोज आम्ही बोलतो, आठवड्यातून 2-3 वेळा बोलतो. इनफॅक्ट शी इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स. जेव्हा ना राकेश दादाची माझी जोडी बांधली होती ना, तर तो कसा आहे, तो जरा आजारी आहे, त्याला ते किडनी स्टोनचं होतं, परत त्याचा पाय हे झाला. माझे पप्पा कंटिन्यूस आजारी असायचे. आम्ही 3-3, 4-4 महिने एका हॉस्पिटलमध्ये, असं मी आयुष्यातले कित्येक दिवस काढले. तर मला अशी फिलिंग येत होती की माझे पप्पा आहेत आणि मी नाही का त्यांच्या मागे मागे फिरतीये. पप्पा कंटिन्यूस आजारी असायचे आणि मी आणि मम्मी त्यांना घेऊन गावगाव फिरायचो. एकदा ना मुंबईत गेलो होतो, टाटा हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये करून भेटणार होतो म्हणून, आणि गाडीत जागा नव्हती. मध्येची जागा असते ना, इकडे सीट्स आणि इकडे सीट्स असणारी जागा असते, तिथे आम्ही झोप पप्पांना मांडीवरती थोपटत घेऊन गेलो. म्हणून माझी हिंमतच नाही झाली त्याला काय बोलायची. त्याच्यामुळे खूप इरिटेशन व्हायचं मला, इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा कंटिन्यू त्याच्या मागे मागे, पण माझी हिंमतच नाही झाली त्याला काय बोलायची.